सुरुवातीला महत्त्वाची बातमी राज्याच्या दृष्टीने मुंबई पुणे मिसिंग लिंक आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे। मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचं अंतर आणि वेळ यामुळे कमी होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिसिंग लिंकचं आज लोकार्पण केलं जाणार आहे। इंजिनिअरिंग क्षेत्रातला अद्भुत असा हा आविष्कार ज्याला म्हटलं जात आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडनं। रणजित, याचा एक व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी शेअर केलेला होता आणि अभियांत्रिकी क्षेत्रातला आविष्कार असं त्याला म्हटलेलं होतं। म्हणजे काय याकडे आपल्याला कशा प्रकारे बघता येईल आणि राज्याच्या दृष्टीने राज्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने हा आणखी एक माइलस्टोन म्हणता येईल का? नक्कीच श्रुती, आपण पाहिलं तर पुणे मुंबई एक्सप्रेस वे जो आहे तो मुंबईहून पुण्याला जाताना वारंवार जो आहे तो बोरघाट परिसर असेल किंवा खंडाळा घाट परिसर असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो ट्रॅफिक जॅम या ठिकाणी होत होतं। त्यालाच पर्याय म्हणून आता या ठिकाणी मिसिंग लिंक जो आहे तो आजपासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून आज याचं लोकार्पण जे आहे ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचप्रमाणे दोन्ही मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हे पार पडणार आहे। आपण पाहिलं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो लोणावळ्याच्या बाजूने सुरू होतो। आपण पाहू शकतो की लोणावळ्यावरून खालच्या बाजूला म्हणजेच खोपोलीच्या बाजूला जाणारा हा लिंक आहे, तर मिसिंग लिंक आहे। तर पलीकडच्या बाजूला पाहिलं तर मुंबईवरून पुण्याच्या दिशेला येणारा जी लेन जी आहे ती त्या बाजूला आहे। याची वैशिष्ट्य आपण पाहिलं तर 13.3 किलोमीटरचा हा नवीन बायपास मार्ग जो आहे तो या ठिकाणी आहे। खोपोली ते कुसगाव लोणावळ्याजवळ जो आहे तो हा जोडला जातो। याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाट सेक्शन जे आहे ते यामध्ये नसणार आहे। त्यामुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती आता या दोन्ही मिसिंग लिंकच्या माध्यमातून जी आहे ते आता वाहतूक कोंडी या ठिकाणी टळणार आहे। यामध्ये भुयारी बोगदे आहेत, दोन मोठे बोगदे आहेत। नक्कीच रणजित, नक्कीच प्रत्यक्षात जेव्हा मिसिंग लिंकचं लोकार्पण होईल ते सगळे दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूच, अपडेट्स वेळोवेळी घेत राहूच। तूर्तास धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।